भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याचा भुजबळांना प्रस्ताव देण्यात आलेला आहे अशी चर्चा आहे। राज्यातील ओबीसी मतांवर भाजपचा डोळा आहे। दिल्लीतून भुजबळांचं मन वळवण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। भुजबळांचं नाव पुढे येत असल्याने हेमंत गोडसे हे अस्वस्थ झालेले आहेत। आरक्षण आंदोलनामुळे ओबीसी आरक्षण आंदोलनामुळे सत्ताधारी भाजपवर मराठा समाजाची काहीशी नाराजी असताना मनोज जरांगे यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देणाऱ्या छगन भुजबळ यांनी कमळ चिन्हावर नाशिकमधून निवडणूक लढवावी याकरता थेट दिल्लीतून सूत्र हलवण्यात आल्याचं देखील कळतंय। सगळी जी आहे साफ झूट बातमी आहे, अतिशय चुकीची बातमी आहे। कशाचाही आधार त्याला नाही। पण एवढं सांगतो की या ठिकाणी अजितदादांनी ही जागा मागितली आणि त्यावेळेला अजितदादा प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं असं आहे की वरून सांगण्यात आलं की ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि घ्या, परंतु छगन भुजबळांनाच तिथे उभं करा असं त्यांनी मला सांगितलं। आता बाकी याच्यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही। दादा, नाशिकच्या संदर्भातला प्रश्न आहे। भुजबळांनी आरक्षणाला ज्यावेळेस विरोध केला त्याच भुजबळांनी आता कमळावर लढावं हे मी तुम्हाला सांगू का, तुम्ही आता काही प्रश्न विचारला लागलात, मला जे काही उत्तरं द्यायची होती ती दिलेली आहे। म्हणजे आता मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।